आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत। संपर्क 91 42 88 89 90 72 48 97 22 88 77 44 09 66 96 0233 23 05 686। आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली। आदित्य हॉस्पिटल सांगली ESIS ESIC राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत। संपर्क 91 42 88 89 90 72 48 97 22 88 77 44 09 66 96 0233 23 05 686। आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली। मल्टीस्टेट करून कवठे महाकाळही बंद पाडला। सद्विवेक बुद्धीने विचार करून मतदान करण्याचे आवाहन। चांगला सुरू असलेला कवठे महाकाळचा कारखाना RR पाटलांच्या सांगण्यावरून शरद पवारांनी मल्टीस्टेट केला व बंद पाडला। त्यानंतर आम्ही कवठे महाकाळ येथे काढत असलेला साखर कारखानाही RR पाटलांच्या कार्यकर्त्यांनीच कामाच्या निविदा भरल्या। शरद पवारांनी अधिकाऱ्यांना दम देऊन कारखाना होऊ दिला नाही, त्यामुळे आम्हाला कर्नाटकात जावे लागले। आधी पिठाची चक्की ही न उभारणाऱ्या विरोधकांनी आता विकासाची स्वप्न दाखवायला सुरुवात केली आहे। त्यामुळे विरोधकांचे पैसे फेकून मते मिळवायच्या प्रवृत्तीला ओळखून सद्विवेक बुद्धीने विचार करून मतदान करा असे आवाहन माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी केले। महायुती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ बोरगाव येथे आयोजित प्रचार सभेत घोरपडे सरकार बोलत होते। यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी ऊसाचा हंगाम सुरू झाल्यामुळे येणाऱ्या अडचणींचा पाडा सरकार व संजय काकांच्या समोर मांडला। सर्वच ग्रामस्थांनी कवठे महाकाळ तालुक्यात साखर कारखाना नसल्याची खंत व्यक्त केली। यावेळी आपण संजय काका माध्यमातून कवठे महाकाळ तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा ध्यास मी व संजय काका पाटील यांनी घेतला आहे। मला कळली बातमी की कवठे महाकाळ कारखाना मल्टीस्टेट करायचा आहे। काका मल्टीस्टेट मी डायरेक्ट पवार साहेबांच्याकडे गेलो, म्हणजे साहेब हे करू नका, आमच्या कारखान्याची वाट लागल आणि पुन्हा उभं करायला कोणी पुढे येणार नाही। त्यावेळेला कसं उभं केलं ते आमच्या जीवालाच माहिती आहे। चालू आहे कारखाना, तुम्ही काही मल्टीस्टेट करायच्या नादाला लागू नका। पवार साहेबांनी मला सरळ सरळ उत्तर दिलं, ते RR ऐकना। म्हटलं कारखाना कोणी उभा केलाय? तर कारखाना आता तुम्हालाच माहिती, म्हटलं मी होतो त्यात, पहिल्या डायरेक्टर बोर्डाचा मी संचालक आहे। सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हा कारखाना उभा केला आणि तुम्ही म्हणता RR ऐकत नाही। काय संबंध RRचा या कारखान्यात बोलायचा? का तुमचा चेला आहे, तुमचा पोपट आहे म्हणून ते तुम्ही त्याच ऐकायला लागलाय? काय अर्थ आहे या गोष्टीला? न ऐकता तो मल्टीस्टेट केला, कारखाना बंद पडला, 5 वर्ष झाली, आता वाट लागली कारखान्याची।